हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की सोमवारला आलेली आहे पिठोरी अमावस्या, तसेच सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं या अमावस्येला। तर त्या दिवशी आपल्याला 11 आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। तर उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या तिथी येत असतात आणि या तिथीला आपल्याला अतिशय साधा सोपा पण प्रभावशाली उपाय करायचा आहे। उपाय 100% प्रभावशाली आहे। 11 आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। तर 2 सप्टेंबर वार सोमवारला आलेली आहे पिठोरी अमावस्या। तर पिठोरी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते। ही अमावस्या तिथी सोमवारी आल्यामुळे या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं। तर सोमवती अमावस्येला आपण असे काही प्रभावशाली उपाय केले तर यामुळे आपल्याला त्याचा 100% फायदा होतो आणि त्याचा अनुभव अगदी काहीच दिवसामध्ये आपल्याला दिसून येतो। या पिठोरी अमावस्येला आपल्या मुलांचे रक्षण होण्यासाठी बऱ्याच महिला स्त्रिया ह्या उपवास देखील करत असतात। त्याचबरोबर ज्यांना मूलबाळ होत नाही आहे ते देखील या दिवशी अगदी मनोभावे पूजा व्रत उपवास करतात। धनदेवतेच्या पूजेसाठी ही तिथी, तसेच पितरांच्या सेवेसाठी तर्पण करत असतात आणि ही सेवा अतिशय फलदायी सेवा आहे। यावर्षी पिठोरी अमावस्येच्या दिवशी एक पीठाची आकृती तयार करून दुर्गा देवी स्वरूप 64 योगिनी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे। हा सर्व योगायोग 71 वर्षांनी जुळून आलेला आहे। त्यामुळे या दिवशी एकही उपाय करायला अजिबात विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 11 आंब्याच्या पानांचा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे। तर तो कशा प्रकारे करावा आणि कोणत्या वेळेमध्ये करावा याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते। तर आंब्याच्या झाडाला अत्यंत महत्त्व देखील आहे, कारण फळांचा राजा आंबा असंही म्हटलं जातं। त्यामुळे आंब्याच्या झाडापासून ते पान, फळं, अगदी काड्या, डहाळे यांचा उपयोग आपण हवनामध्ये करत असतो। तसेच 5 फळांचा उपयोग हा मांगलिक कार्यामध्ये केला जातो। त्यात आंब्याचे फळ सुद्धा आवर्जून घेतलं जातं। तसेच या आंब्याच्या काड्यापासून संहिता तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरण्यात येत आहे। तसेच आंब्याचं लाकूड हे हवन सामग्रीमध्ये वातावरणामध्ये शुद्धी निर्माण करतं आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते। त्यामुळे आपल्याला या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे। कारण आंब्याची डहाळी पानं कोणत्याही शुभ कार्यक्रमात, म्हणजे लग्न असो किंवा आपल्या घरामध्ये वास्तुशांती असेल, असं आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण आंब्याची पानं वापरत असतो। कलशाला देखील आता नागवेलीची पानं नाही मिळाली तर आपण आंब्याचीच पानं लावतो आणि मी तर म्हणेन आवर्जून आंब्याचीच पानं लावत जा। आंब्याच्या पानाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही आणि आंब्याचं झाड हे मेष राशीचे कारक मानले जाते। म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जात असतो। त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य मेन दरवाजाच्या वरती आपल्याला, म्हणजे दरवाजाला, आंब्याच्या 11 पानांचं तोरण हे अमावस्येच्या दिवशी 2 सप्टेंबरला लावायचं आहे। यामुळे कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। तर या दिवशी 11 आंब्याची पानं आणायची आहे आणि ती पानं ही किडलेली, तुटलेली, फाटलेली नसावी। पानाला आपल्याला देठ आणायचं आहे
घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आणि हळदी कुंकाचा एक एक टिका लावायचा आहे। मात्र 10 पानाला आपल्याला टिका लावायचा आणि जे 11वं पान आहे म्हणजे 5 पानं एका बाजूला 5 पानं एका बाजूला आणि एक जे मधलं पान आहे त्या पानावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकाने आणि ते मधात लावायचं आहे। असं तोरण आपल्याला तयार करायचं आहे आणि ते तोरण आपल्या मेन दरवाजाला लावायचं आहे। सर्वात अगोदर आपल्याला आपला जो मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे। त्यावरती हळदीने किंवा कुंकवाने आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। सोबतच खाली ओम काढायचा आहे आणि आपल्या कुलस्वामिनीचा एक तिलक म्हणून टिका लावायचा आहे। त्यानंतर आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबऱ्याचं पूजन देखील या दिवशी आवर्जून करावं। आणि आपण जेव्हा उंबऱ्याला लेपन करतो तर खाली केल्यानंतर आपल्या समोर ज्या वरती चौकटी असतात तर त्या चौकटीला आपल्याला असे 4-4 बोटं उंबऱ्याला हळदीचं लेपन करताना ओढायचे असतात। अशी आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर हे आंब्याचं तोरण आपल्याला आपल्या दरवाजावरती लावायचं आहे। कारण आंब्याच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं होतं की जी व्यक्ती आंब्याच्या पानापासून काही सेवा किंवा उपाय करेल त्यांच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील। त्यानंतर असंही म्हटलं जातं की आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्यांच्याबरोबर केवळ सकारात्मक ऊर्जाच घरामध्ये प्रवेश करत असते। त्याचबरोबर आंबा हे हनुमान रायाचं अतिशय प्रिय फळ आहे असंही म्हटलं जातं। तसेच ज्या घरामध्ये आंब्यापासून कोणत्याही सेवा उपाय केल्या जात असतात त्या घरावरती विशेष करून हनुमान रायाची कृपा आशीर्वाद राहतो आणि कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरामध्ये पडत नाही आणि घरामध्ये कोणत्याही नकारात्मक ऊर्जा देखील येत नाही। खास करून घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात। ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये तिचं आगमन होत असतं आणि माता लक्ष्मी येत असते। जर आपला मुख्य मेन जो दरवाजा आहे तो जर अगदी सजावट केलेली असेल, सुटसुटीत असेल, स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी या आंब्याच्या पानांच्या तोरणामुळे, तसेच आपण हळदीचं लेपन करतो तर माता लक्ष्मीला हळद ही आकर्षित करत असते, माता लक्ष्मीला खेचून आणत असते। त्यामुळे प्रत्येक शनिवारी, गुरुवारी आणि प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन आवर्जून करावं। दरवाजा आपला नेहमी सुशोभित ठेवावा। जेव्हा कधी हे आंब्याचं तोरण सुकेल, पानं सुकेल, 4-5 दिवसानंतर हे तोरण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। मात्र इकडे तिकडे कुठेही फेकायचं नाही, कुणाच्या पायाखाली येईल याची काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे आंब्याचं तोरण आवर्जून या दिवशी नक्की करा। कारण हा जो सोमवार आहे या दिवशी अगदी 2-3 सण एकात एक मिळून आलेले आहेत। त्यामुळे या सणाला अतिशय असं दुर्मिळ महत्त्व आहे की त्यामुळे आपण या दिवशी जर आणि तसंही या पौर्णिमा अमावस्या तिथीला आपण जर असे काही ठराविक उपाय केले तर त्याचा आपल्याला 100% रिझल्ट हा मिळतो। त्यामुळे आवर्जून उपाय करा, सेवा करा आणि सेवेकरी घडवत चला। मेन म्हणजे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जाता जाता आवर्जून करत जा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आणि हो, काल परवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे की गणपतीची मूर्ती आपण घेताना कशी घ्यावी, कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगदी 2 दिवसापूर्वी टाकलेला आहे। कृपया तो खूप कमी जणांनी बघितला आहे, तर आवर्जून तो व्हिडिओ बघा आणि आपल्याकडनं कोणतीही चूक बाप्पांना आपल्या घरी आणताना होणार नाही याची काळजी घ्या। परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री